नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक बंधू भगिनींनो, राज्यस्तरीय एटीएस प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता चौथीची भाषा आणि गणित विषयाची उत्तरसूची आपण पाहूया। 75 प्रश्न विचारले होते 150 गुणांसाठी। पाहूया विभाग 1 भाषा। प्रश्न 25 50 गुण। प्रश्न 1 ते 3 साठी सूचना। खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तराच्या पर्यायाची निवड करून वर्तुळ रंगवा। पाहूया प्रश्न पहिला, पूर्वी लिहिण्यासाठी कशाचा उपयोग करत असत? पर्याय क्रमांक 3, पर्याय 1 व 2। प्रश्न दुसरा, आपण कागदावर केव्हा लिहू लागलो? पर्याय क्रमांक 1, कागदाचा शोध लागल्यावर। प्रश्न तिसरा, दगडावर कोरून लिहिलेल्याला काय म्हणतात? पर्याय क्रमांक 4, शिलालेख। प्रश्न चौथा, सोबत 3 राजपुत्रही होते या वाक्यातील विशेषण ओळखा। पर्याय क्रमांक 2, 3 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न पाचवा, एक दिवस मीनाला आला कंटाळा या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा। पर्याय क्रमांक 3, क्रियापद। प्रश्न सहावा, कर्मवीर ही उपाधी कोणत्या थोर महापुरुषांना देण्यात आली होती? पर्याय क्रमांक 3, भाऊराव पायगोंडा पाटील। प्रश्न क्रमांक 7, खालील वाक्यातील नाम ओळखा। काय छान ऊन पडले आहे? पर्याय क्रमांक 3, ऊन। प्रश्न 8वा, मूर्खाला नको तो अधिकार देणे या अर्थाची म्हण कोणती? पर्याय क्रमांक 2, माकडाच्या हाती कोलीत। प्रश्न 9वा, लिंग विचारानुसार गटात न बसणारा शब्द ओळखा। पर्याय क्रमांक 2, लांडोर। प्रश्न क्रमांक 10 ते 12, खालील जाहिरात वाचून विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्याय निवडा। प्रश्न 10वा पाहूया, वरील जाहिरातीतून कोणता उद्देश साध्य होणार नाही? पर्याय क्रमांक 3, लहान मुलींना बाहुली घेता येणार नाही। प्रश्न 11, कला प्रदर्शन कोणत्या तालुक्यात होणार आहे? पर्याय क्रमांक 2, बारामती। प्रश्न 12वा, सर्व रसिकांना महोत्सवात काय मिळणार नाही? पर्याय क्रमांक 4, मानधन। प्रश्न 13वा, वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा। हाणून पाडणे पर्याय क्रमांक 1, बंद करणे। प्रश्न क्रमांक 14, शब्द वर्णानुक्रमे लावल्यास तिसऱ्या क्रमांकावर कोणता शब्द येईल? पर्याय क्रमांक 1, विषय। प्रश्न क्रमांक 15, पुढीलपैकी अयोग्य पर्याय ओळखा। पर्याय क्रमांक 2, तांबडा, तांबडा भडक। प्रश्न क्रमांक 16वा, इंटरनेट या शब्दाला पर्यायी मराठी शब्द कोणता? पर्याय क्रमांक 4, आंतरजाल। प्रश्न 17वा, खालील अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द बनतो त्या शब्दातील मधले अक्षर कोणते? दाखवा नादा, नाकवा दादा असा तो शब्द बनतो, तर मधला शब्द आहे अक्षर आहे वा। पर्याय क्रमांक 1, वा हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 18वा, पुढीलपैकी कोणता शब्द जोड शब्द नाही? पर्याय क्रमांक 2, हवामान हा शब्द जोड शब्द नाही। प्रश्न 19वा, खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा। पर्याय क्रमांक 2, नियमित हे उत्तर आहे। प्रश्न 20वा, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा। पर्याय क्रमांक 3, कविता करणारी लेखिका हे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 21, खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह येईल? वाक्य आहे, म्हणजे रस्त्यावरचे ते पांढरे पट्टे ना। प्रश्नचिन्ह पर्याय क्रमांक 3, प्रश्नचिन्ह हे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 22, खालील अक्षरातील कितव्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास आई शब्दाचा समानार्थी शब्द तयार होईल? तो उली जमा यामध्ये माऊली हा शब्द घेतल्यास तो शब्द तयार होणार आहे। पर्याय क्रमांक 3, 5 2 3 हे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 23, खालील वाक्यात रिकाम्या जागी येणारा योग्य शब्द पर्यायातून निवडा। केवढा डॅश डॅश समुद्र हा, केवढा अथांग समुद्र हा। पर्याय क्रमांक 3। प्रश्न 24, अर्थपूर्ण शब्दातील मधले अक्षर ओळखा। भारतरत्न पर्याय क्रमांक 4, त हे उत्तर आहे। प्रश्न 25, रयत शिक्षण संस्था कोणी सुरू केली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कर्मवीर भाऊराव पाटील। पाहूया विभाग 2 गणित। प्रश्न 50 100 गुणांसाठी। प्रश्न 26, 7 5 9 0 या अंकांपासून तयार होणारी 4 अंकी लहानात लहान समसंख्या 6000पेक्षा कितीने लहान असेल? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 210। प्रश्न 27, 5,65,644 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे। प्रश्न 28, संख्या दिलेल्या आहेत या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल? तर यासाठी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 67,982। प्रश्न क्रमांक 29, 1/2 बरोबर 25/100 अधिक डॅश डॅश चौकटीत कोणता पूर्णांक येईल? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 25/100। प्रश्न 30वा, 11,752 भागिले 26 बरोबर किती? पर्याय क्रमांक 3, 452। बघा आपण या व्हिडिओमध्ये फक्त प्रश्न आणि योग्य पर्याय पाहतो आहेत। जर तुम्हाला स्पष्टीकरणासह व्हिडिओ हवा असेल
प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरणासह हवी असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ मोठा होत असल्यामुळे फक्त आपण प्रश्न आणि उत्तर पाहतोय। प्रश्न 31 पाहूया। 2019च्या नाताळपासून 2020च्या प्रजासत्ताक दिनापर्यंत दररोज अर्धा लिटर दूध याप्रमाणे 52 रुपये प्रति लिटर दराने दूध घेतले तर दुधाचे बिल किती होईल? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 858 रुपये। प्रश्न 32 4/9 या पूर्णांकाचे वाचन कसे कराल? पर्याय क्रमांक 4 4/9 हे त्याचे योग्य उत्तर आहे। प्रश्न 33 250 दशसहस्र ही संख्या अंकात कशी लिहाल? पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न 34 काही अपूर्णांक दिले आहेत आणि हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लावल्यास शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता येईल? पर्याय क्रमांक 1 5/3। प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी कोणत्या संख्येस 2, 3 व 5 ने निशेष भाग जाईल? पर्याय क्रमांक 2 3330 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 36 एका शाळेतील 400 विद्यार्थ्यांपैकी 8/40 मुलांनी प्रत्येकी एक झाड लावले, त्यापैकी 6/10 झाडे जगली तर जगलेली झाडे किती? तर याचा बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 48। प्रश्न 37 7,68,246 या संख्येतील 6 या अंकाच्या दर्शनी किमतीची बेरीज व स्थानिक किमतीची बेरीज यामध्ये कितीचा फरक आहे? फरक आहे पर्याय क्रमांक 2 59,994। प्रश्न 38 1 ते 100 पर्यंत 15 ने विभाज्य असणाऱ्या एकूण संख्या संयुक्त संख्या किती आहेत? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 6। प्रश्न 39 1951 ही संख्या विस्तारित रूपात मांडताना प्रत्येक ठिकाणी बेरीज चिन्हाऐवजी वजा चिन्ह लिहिल्यास किती उत्तर येईल? पर्याय क्रमांक 3 49 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 40 पाहूया। एक वृक्ष लागवडीमध्ये 48,860 चिंचेची झाडे, 45,900 सागवानाची झाडे लावली तर सागवानापेक्षा चिंचेची झाडे किती जास्त लावली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 2,960। प्रश्न 41 825 गुणिले 125 बरोबर किती? बरोबर उत्तर आहे 1,03,125। प्रश्न 42 घड्याळात 4:30 वाजता तास काटा व मिनिट काटा एकमेकांशी डॅश डॅश करतात। पर्याय क्रमांक 2 लघुकोन। प्रश्न 43 2 रिम कागदांपैकी 2 ग्रोस कागद अद्वैतने झेरॉक्ससाठी वापरले तर किती कागद शिल्लक राहिले? पर्याय क्रमांक 3 56 डझन हे त्याचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न 44 550 सेमीची तार 10 ठिकाणी कापून समान तुकडे केले असता प्रत्येक तुकड्याची लांबी किती? पर्याय क्रमांक 3 50 सेंटीमीटर। प्रश्न 45 सोबतच्या आकृतीचे नाव काय? पर्याय क्रमांक 2 काटकोन चौकोन। प्रश्न 46 5.5 तास बरोबर किती तास किती मिनिटे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 5 तास 30 मिनिटे। प्रश्न क्रमांक 47 50 मीटर लांब व 30 मीटर रुंदीच्या बागेभोवती तारेचे 5 पदरी कुंपण 20 रुपये प्रति मीटर दराने खर्च करून घातले तर एकूण किती खर्च येईल? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 16,000 रुपये। प्रश्न क्रमांक 48 पिंटू शेटने 40 किलोग्रॅम धान्यापैकी 21 किलो 500 ग्रॅम धान्य वापरले तर किती धान्य शिल्लक राहिले? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 18 किलो 500 ग्रॅम। प्रश्न क्रमांक 49 सोबतच्या घडणीतून तयार होणाऱ्या बी पृष्ठभागाच्या समोर पर्यायातील कोणता पृष्ठभाग येईल? पर्याय क्रमांक 4F। प्रश्न क्रमांक 50 पाहूया। पाऊण अधिक सव्वा अधिक दीड बरोबर किती? पर्याय क्रमांक 3 3.1/2। प्रश्न क्रमांक 51 एका पाण्याच्या टाकीची धारकता 250 लिटर आहे, जर त्या टाकीचा 1/5 भाग भरलेला असेल तर ती टाकी भरण्यास 20 लिटर पाण्याच्या आणखीन किती बादल्या ओताव्या लागतील? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 9 बादल्या ओताव्या लागतील। प्रश्न क्रमांक 52 2000 रुपयांच्या नोटेचे मूल्य 20 रुपयाच्या नोटेच्या किती पट आहे? पर्याय क्रमांक 2 100 पट। प्रश्न क्रमांक 53 चुकीचा पर्याय शोधा। हिरक महोत्सव 60 वर्षे, लीप वर्ष 366 दिवस, शिक्षक दिन 5 सप्टेंबर, पंधरवडा 15 दिवस। तर यामध्ये बघा पंधरवडा म्हणजे साधारण 2 आठवडे, त्यामुळे 14 दिवसांचा कालावधी याप्रमाणे बघितलं तर पर्याय क्रमांक 4 पंधरवडा बरोबर 15 दिवस हे उत्तर येईल। प्रश्न क्रमांक 54 पाहूया। आकृतिबंध लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा। 510 612 प्रश्नचिन्ह 816 918 बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 714। प्रश्न क्रमांक 55 पाहूया। एक कप व एक बशी यांची एकूण किंमत 36 रुपये आहे। एका बशीची किंमत कपाच्या किमतीपेक्षा 8 रुपये जास्त आहे, तर 2 कपांची किंमत किती आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 28 रुपये। प्रश्न 56 पाहूया। एका 9 मीटर लांब व 6 मीटर रुंदीच्या प्लायवूडचे कापून प्रत्येकी 1 चौरस मीटरचे
तुकडे केले असता एकूण किती तुकडे तयार होतील? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 54 तुकडे. प्रश्न क्रमांक 57 खालील विधानांचा विचार करून अचूकरित्या अयोग्य विधान निवडा. चुकीचा विधान आपल्याला निवडायचं आहे आणि ते विधान आहे पर्याय क्रमांक 3 वर्तुळाला असंख्य केंद्रबिंदू असतात. प्रश्न 58 ते 60 खालील चित्रालेखात एका जंगलातील विविध झाडांची संख्या दिली आहे त्यावरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. झाडाची नावे आणि झाडाची संख्या दिलेली आहेत. झाडाची नावे आहेत साग, चंदन, आंबा आणि चिंच. पाहूया प्रश्न 58 चंदनाची झाडे आंब्याच्या झाडापेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहेत? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 5 ने कमी. प्रश्न 59 सागांच्या झाडांची एकूण संख्या किती? पर्याय क्रमांक 4 25. प्रश्न क्रमांक 60 जंगलात समान असणाऱ्या झाडांची नावे सांगा. पर्याय क्रमांक 3 चंदन आणि चिंच. त्यानंतर पाहूया प्रश्न 60 जंगलात समान असणाऱ्या. पाहूया प्रश्न क्रमांक 61 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या कोणती? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 97. 62 शेजारील आकृतीची परिमिती किती? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 40 मीटर. प्रश्न 63 1 ते 100 मध्ये एकक स्थानी 7 हा अंक असलेल्या संख्या किती? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 10. प्रश्न 64 खालील वर्तुळात एकूण किती त्रिज्या काढलेल्या आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 3. प्रश्न 65 खालील आकृतीतील न रंगवलेला भाग ओळखा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 4/6. प्रश्न 66 एका आयताची लांबी 8 सेंटीमीटर आहे त्याची परिमिती 20 सेंटीमीटर आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती चौसेमी असेल? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 16 चौसेमी. प्रश्न 67 ज्या त्रिकोणाच्या सर्व बाजूंची लांबी समान असते अशा त्रिकोणाला काय म्हणतात? पर्याय क्रमांक 4 समभुज त्रिकोण. प्रश्न 68 क केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळात सर्वात मोठी जीवा कोणती? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रेषाखंड पर. प्रश्न 69 अथर्वजवळ 10 रुपये 5 रुपये व 2 रुपयांच्या समान नोटा असून त्याच्याजवळ एकूण 850 रुपये आहेत तर त्याच्याजवळ तिन्ही प्रकारचे मिळून किती नोटा आहेत? पर्याय क्रमांक 3 150. प्रश्न 70 20 ते 40 पर्यंत येणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज किती? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 120. प्रश्न 71 मोठ्यात मोठ्या 4 अंकी संख्येत मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या मिळवल्यास उत्तर किती येईल? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 10,998. प्रश्न क्रमांक 72 पुढीलपैकी कोणत्या संख्या लेखन पद्धतीत शून्य संख्येसाठी संख्याचिन्ह वापरले जात नाही? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रोमन. प्रश्न 73 डॅश डॅश अधिक 12,420 बरोबर 25,734 तर डॅश डॅशच्या जागी कोणती संख्या येईल? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 13,314. प्रश्न 74 1001 भागिले 20 बरोबर भागाकार आणि बाकी विचारलेला आहे तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 50 आणि 1. प्रश्न क्रमांक 75 पाऊण तास बरोबर किती मिनिटे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 45 मिनिटे. तर बघा आपण यामध्ये फक्त प्रश्न आणि बरोबर उत्तरांचे पर्याय पाहिलेले आहेत. जर तुम्हाला स्पष्टीकरणासह व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.